हॅलो एव्हरीवन, द विजय अकॅडमीमध्ये तुम्हा सगळ्यांचं स्वागत आहे. तर आजच्या व्हिडिओमध्ये आपण थर्ड इयर कॉम्प्युटर इंजिनिअरिंग 2019 पॅटर्नचा जो सब्जेक्ट आहे वेब टेक्नॉलॉजी याचा वन शॉर्ट लेक्चर आपण बघणार आहे. तर याच्यामध्ये आपण युनिट 1 जो आहे आपला वेब इसेन्शियल अँड मार्कअप लँग्वेज HTML, तर हा युनिट आपण पूर्ण एका लेक्चरमध्ये कव्हर करणार आहे. तर तुमचे जे पण मित्र असतील थर्ड इयरमध्ये ज्यांचा इनसेमचा पेपर असेल त्यांच्यासोबत हा व्हिडिओ नक्की शेअर करा आणि व्हिडिओ लाईक करायला विसरू नका. तर व्हिडिओ पूर्ण बघा, यामध्ये मी सगळे टॉपिक कव्हर केलेले आहेत. तर हा व्हिडिओ बघून तुम्ही सगळे टॉपिक कव्हर करू शकता आणि इनसेममध्ये युनिट 1चं याच्या बाहेर येणारच नाही. तर हा व्हिडिओ पूर्ण बघा. तर व्हिडिओला सुरुवात करूयात. तर सगळ्यात पहिले युनिट नंबर 1 जो आहे आपला वेब इसेन्शियल अँड मार्कअप लँग्वेज HTML. तर या युनिटमध्ये आपण त्याचं बेसिक बघणार आहे HTMLचं. त्यानंतर HTTP आणि HTTP रिक्वेस्ट आणि रिस्पॉन्स मेसेज काय असतं ते बघणार आहे. त्यानंतर HTML लँग्वेजबद्दल जे कन्सेप्ट आहेत ते सगळे कन्सेप्ट आपण बघणार आहे आणि CSSचे जे कन्सेप्ट आहेत ते आपण बघणार आहेत. तर याच्यामध्ये चांगल्यापैकी आपल्याला HTML आणि CSS शिकायचे आहे. तर युनिट नंबर 1मध्ये टोटल 13 टॉपिक आहेत. ते सगळे आपण वन बाय वन एकदम सिम्पलमध्ये बघणार आहोत विथ एक्झाम्पल्स. तर सगळ्यात पहिला टॉपिक येतो आपला द इंटरनेट आणि WWW काय असतं. तर सगळ्यात पहिले इंटरनेट म्हणजे काय. तर द इंटरनेट इज अ ग्लोबल नेटवर्क ऑफ कॉम्प्युटर्स कनेक्टेड टुगेदर सो दे कॅन शेअर इन्फॉर्मेशन विथ इच अदर. म्हणजे कॉम्प्युटर्सचं असं एक नेटवर्क आहे, ग्लोबल नेटवर्क, ज्याच्यावरती तुम्ही कॉम्प्युटर्सला कनेक्ट करता. कशासाठी? इन्फॉर्मेशन शेअर करण्यासाठी. तर यालाच आपण इंटरनेट असं बोलत असतो. सिम्पलमध्ये सांगायचं झालं तर थिंक ऑफ इंटरनेट ॲज अ ह्यूज रोड नेटवर्क कनेक्टिंग ऑल सिटीज इन द वर्ल्ड. तर वर्ल्डमध्ये खूप साऱ्या सिटीज असतात. त्या सिटीजला कनेक्ट करण्यासाठी जे आपण रोड बनवलेले आहेत त्यालाच आपण इंटरनेट असं बोलू शकतो या सगळ्या कन्सेप्टला. तर हे झालं इंटरनेट. त्यानंतर WWW काय असतं तर वर्ल्ड वाईड वेब. तर इज अ कलेक्शन ऑफ वेबसाईट अँड वेब पेजेस दॅट आर स्टोअर ऑन सर्व्हर्स अँड कॅन बी ॲक्सेस थ्रू द इंटरनेट युजिंग ब्राउझर. तर आपलं जे ब्राउझर असतं त्याचा यूज करून आपण इंटरनेटवरती जे वेबसाईट आणि वेबसाईटचे पेजेस असतात ते स्टोअर करतो एका सर्व्हरवरती. त्यालाच आपण वर्ल्ड वाईड वेब असं बोलत असतो. तर याच्यामध्ये जे आपलं जे एक्झाम्पल बघायचं झालं तर आपण जे रोडचं नेटवर्क बोलतो त्यालाच आपण इंटरनेट बोलतो, जसं की आपण एक्झाम्पलमध्ये बघितलं वरच्या. त्यानंतर याच्यामध्येच बघायचं झालं तर जे पण आपले शॉप वगैरे बिल्डिंग्स असतील त्यालाच आपण वर्ल्ड वाईड वेब असं बोलत असतो. म्हणजेच जे पण आपण त्याच्यावरती स्टोअर करणार आहे आपल्या वेबसाईट आणि वेब पेजेस त्यालाच आपण WWW बोलतो. तर त्याच्यानंतर याच्यामधला डिफरन्स काय आहे तर सगळ्यात पहिले इंटरनेट काय आहे तर इट इज द इन्फ्रास्ट्रक्चर नेटवर्क आहे हे. त्यानंतर WW काय आहे तर इट इज अ सर्व्हिस रनिंग ऑन इंटरनेट. तर इंटरनेटवरती एक सर्व्हिस रन होते त्याला आपण WWW बोलत असतो. त्यानंतर जे इंटरनेट आहे ते 1960 मध्ये चालू झालं होतं आणि हे 1989 मध्ये चालू झालं होतं. त्यानंतर इंटरनेटमध्ये बघू शकतो की ईमेल, FTP आणि WWWचा समावेश आहे. त्याच्यानंतर याच्यामध्ये ओनली इन्क्लूड्स वेबसाईट आणि वेब पेजेस. तर हा एक पार्ट आहे इंटरनेटचा. तर इकडे बघू शकता तुम्ही इंटरनेटमध्ये वर्क्स विदाऊट ब्राउझर आणि याला आपला ब्राउझर लागते. त्यानंतर इंटरनेटमध्ये हा एक खूप मोठा कन्सेप्ट आहे आणि WWW हे काय एक सबसेट आहे आपल्या इंटरनेटचा. तर असा हा डिफरन्स आहे, तुम्हाला विचारू शकता म्हणून इथे मी दिलेला आहे. त्यानंतर वेब क्लायंट आणि वेब सर्व्हर काय राहतं हे पण विचारलं जातं कधी कधी. तर वेब क्लायंट काय राहतं अ डिव्हाइस ऑर ब्राउझर दॅट रिक्वेस्ट इन्फॉर्मेशन. तर हे एक रिक्वेस्ट असती जे आपण ब्राउझरला पाठवत असतो. तर याचं एक्झाम्पल बघायचं झालं तर तुमचा फोन किंवा लॅपटॉप असतो त्याच्यावरती आपण काहीतरी सर्च करत असतो, म्हणजेच ब्राउझरला तुम्ही रिक्वेस्ट पाठवत असतात, त्यालाच वेब क्लायंट असं आपण बोलत असतो. त्यानंतर येतं वेब सर्व्हर. वेब सर्व्हर काय राहतं अ कम्प्युटर दॅट स्टोअर अँड सेंड वेब पेजेस.
तर आपण सर्च केल्यानंतर जे पण तिथे आपल्याला इन्फॉर्मेशन पाहिजेत असती ती तिथे स्टोअर असती, तर त्या इन्फॉर्मेशनलाच आपण वेब सर्व्हर असं बोलत असतो. तर त्याचं एक्झाम्पल बघायचं झालं तर गुगल सर्व्हर सेंडिंग यू सर्च रिझल्ट्स, तर ते तिथे आपल्याला जो रिझल्ट पाहिजे तो शो करणार तो आपल्याला. तर याची ही एक डायग्राम आहे जिथून आपण वेब क्लायंटला पासून तर वेब सर्व्हरला एक रिक्वेस्ट टाकतो, त्यानंतर वेब सर्व्हर ती रिक्वेस्ट आपल्याला जे पण पाहिजे ते त्याचा रिस्पॉन्स आपल्याला करते. तर हे झाली एक कन्सेप्ट, तो तुम्ही एक्सप्लेन करू शकता जर इन्सेममध्ये विचारला तर. त्याच्यानंतर येतो आपलं बेसिक इंटरनेट प्रोटोकॉल्स कोणकोणते आहेत. तर इंटरनेटचे काही प्रोटोकॉल्स आहेत ते आपण बघूयात. तर सगळ्यात पहिला येतो HTTP. तर याच्यावरती इन्सेममध्ये क्वेश्चन विचारला जातो, तर हे आपल्याला माहिती पाहिजे की हायपरटेक्स्ट ट्रान्सफर प्रोटोकॉल. तर याच्यामध्ये हा कशासाठी यूज होतो, तर वेबसाईटला ॲक्सेस करण्यासाठी याचा यूज होतो. त्यानंतर FTP काय आहे, तर फाईल ट्रान्सफर प्रोटोकॉल. तर याच्या नावामध्येच आपल्याला कळतं की फाईलचं ट्रान्सफर होणार आहे, म्हणजेच फाईल ट्रान्सफर करण्यासाठी हा प्रोटोकॉल यूज करतात. त्यानंतर येतो SMTP प्रोटोकॉल. तर हा काय आहे, तर सिम्पल मेल ट्रान्सफर प्रोटोकॉल. तर याच्यामध्ये आपण ईमेल सेंड करण्यासाठी याचा यूज होतो. त्यानंतर TCP आणि IP, तर ट्रान्समिशन कंट्रोल प्रोटोकॉल आहे. तर याच्यामध्ये आपण हा कोअर कम्युनिकेशनसाठी वापरला जातो. तर असे बेसिक इंटरनेट प्रोटोकॉल कोणकोणते आहेत, तर त्याच्यावरती क्वेश्चन विचारला तर तुम्हाला हे एक्सप्लेन करायचे आहेत तिथे. त्याच्यानंतर दुसरा टॉपिक येतो आपला HTTP रिक्वेस्ट काय असते आणि त्याचा रिस्पॉन्स मेसेज काय असतो. तर याच्यामध्ये सगळ्यात पहिले आपल्याला HTTP बघायचा आहे. तर काय आहे, हायपरटेक्स्ट ट्रान्सफर प्रोटोकॉल. तर हा काय करतो की इट इज द सेट ऑफ रूल्स दॅट डिफाईन हाऊ अ वेब क्लायंट अँड वेब सर्व्हर कम्युनिकेट विथ इच अदर. तर हा एक प्रोटोकॉल आहे ज्याचा सेट ऑफ रूल्स आहे त्याच्यामध्ये, जे काय करतं की वेब क्लायंट आणि वेब सर्व्हरमध्ये कम्युनिकेशन कसं होतं, तर त्याला हे कसं कम्युनिकेशन होतं त्याला हे डिफाईन करतं. तर त्याचे काही रूल्स आहेत. तर हे कसं वर्क होतं, तुमचा जो पण क्लायंट असेल तो HTTP रिक्वेस्टना वेब सर्व्हरला रिक्वेस्ट पाठवणार आणि वेब सर्व्हर तिथे स्टोअर असलेला डाटा किंवा रिझल्ट जो पण असेल तो रिस्पॉन्स मेसेजना ब्राउझरला सेंड करणार, क्लायंटला सेंड करणार. तर असं हे वर्किंग करतं. त्यानंतर HTTP रिक्वेस्ट मेसेज काय असतं, तर रिक्वेस्टमध्ये आपण काय करतो, व्हेन क्लायंट वांट्स समथिंग फ्रॉम सर्व्हर इट सेंड अ रिक्वेस्ट मेसेज. जेव्हा आपल्याला सर्व्हरवरून काहीतरी पाहिजे असतं, माहिती पाहिजे असती, तेव्हा आपण तिथे सर्च करतो. तर क्लायंट तिथे सर्च करणार आणि रिक्वेस्ट मेसेज सेंड करणार. तर याच्यामध्ये काही स्ट्रक्चर आहे त्याचं, तर ते हे स्ट्रक्चर आहे. त्याच्यामध्ये काय काय असतं इन्क्लूड, तर त्याच्यामध्ये गेट इंडेक्स .html HTTP/11. तर हे काय आहे, आपलं रिक्वेस्ट लाईन आहे. तर रिक्वेस्ट लाईन अशा प्रकारे असते, त्यामध्ये तुम्हाला मेथड दिसणार. त्याच्यामध्ये गेट मेथड आपण घेतलेली आहे इथे एक्झाम्पल म्हणून. त्यानंतर URL असणार, तर तिथे आपल्याला कशाचा पाहिजे ते त्याचा index.html असा URL येणार आणि त्याच्यानंतर व्हर्जन कोणता आहे, तर HTTP/1.1 व्हर्जन हे आपण यूज केलेलं आहे. तर हे तिथे झालं रिक्वेस्ट लाईन, आपण पाठवलेली रिक्वेस्ट लाईन. त्यानंतर हिडर्समध्ये काय येणार, एक्स्ट्रा इन्फॉर्मेशन येणार आपल्या जे पण आपण रिक्वेस्ट पाठवतोय त्याची. तर आपल्याला कुठे होस्ट करायचं आहे समजा, त्याचं इथे आपण दाखवणार. त्यानंतर ब्लँक लाईन असते एक, तर ब्लँक लाईनमध्ये काहीच नाही येणार. आणि त्याच्यानंतर बॉडी, तर बॉडीमध्ये आपण ही ऑप्शनल असते आणि यूज इन पोस्टमध्ये आपण त्याची यूज करतो. तर बॉडी ऑप्शनल असते. तर हे 4 एलिमेंट आहेत आपल्या रिक्वेस्ट मेसेजचे. तर हे तुम्हाला तिथे 1 बाय 1 एक्सप्लेन करायचे आहेत. तर याच्यावरती खूप वेळा क्वेश्चन विचारला जातो इनसेममध्ये. त्याच्यानंतर रिक्वेस्टमध्ये काही मेथड्स आहेत ज्या तुम्हाला माहिती पाहिजेत. जसं की पहिली मेथड येते आपली गेट. तर गेट मेथड ही काय आहे, तर रिक्वेस्ट आणि डाटा फेच फ्रॉम सर्व्हर. तर सर्व्हरपासून रिक्वेस्ट आणि डाटा फेच करण्यासाठी गेट मेथडचा यूज होतो. त्यानंतर पोस्ट मेथड काय आहे, तर सेंड डाटा टू सर्व्हर. तर सर्व्हरला डाटा सेंड करण्यासाठी आपण पोस्ट वापरतो. त्यानंतर अपडेट एक्झिस्टिंग डाटा ऑन सर्व्हर. डाटा अपडेट करण्यासाठी आपण पुट मेथडचा यूज करतो. त्यानंतर डिलीटमध्ये आपण डाटा डिलीट करणार सर्व्हरमधून. त्यानंतर
हेडमध्ये काय करणार आहे आपण, सेम ॲज गेट बट नो बॉडी, याच्यामध्ये गेट सारखंच असते फक्त याला बॉडी नसते म्हणून हेड. तर अशा काही मेथड्स आहेत. जर तुम्हाला इनसेममध्ये असा क्वेश्चन आला की HTTP रिक्वेस्ट मेथड्स तुम्हाला एक्सप्लेन करण्यासाठी विचारला, तर या 5 मेथड्स तुम्ही तिथे एक्सप्लेन करू शकता. त्याच्यानंतर गेट वर्सेस पोस्ट याचा डिफरन्स विचारला जातो. तर याचा डिफरन्स काय आहे, तर गेटमध्ये आपण काय करतो, डेटा सेंड इन URL, आणि पोस्टमध्ये काय करतो, डेटा सेंड इन बॉडी. तर त्यानंतर गेटमध्ये हे नॉट सिक्युअर राहतं आणि पोस्टमध्ये सिक्युअर राहतं. त्यानंतर गेटमध्ये आपण काय करतो, लिमिटेड डेटा साईज असते आणि पोस्टमध्ये नो साईज लिमिट असते. त्यानंतर गेटमध्ये आपण काय करतो, यूज फॉर फेचिंग डेटा आणि पोस्टमध्ये यूज फॉर सबमिटिंग फॉर्म्स. तर असं हे डिफरन्स आहे जो तुम्ही तिथे एक्सप्लेन करू शकता. त्यानंतर येतो आपला रिस्पॉन्स मेसेज. आता रिक्वेस्ट पाठवली आपण क्लायंटला पासून तर सर्व्हरला, तर आपला सर्व्हर त्याला रिसीव करणार आणि रिक्वेस्टला सेंड बॅक करणार त्याचा रिस्पॉन्स. तर यालाच रिस्पॉन्स मेसेजमध्ये काय करणार आपण, जो पण आपल्याला रिक्वेस्ट भेटली आहे त्याच्यापासून आपण त्यांना रिस्पॉन्स देणार जे पण पाहिजे ते. तर याच्यामध्ये पण 4 एलिमेंट येतात याच्या स्ट्रक्चरमध्ये. तर त्याच्यामध्ये काय आहे, तर सगळ्यात पहिले येतो स्टेटस लाईन. स्टेटस लाईनमध्ये पहिले व्हर्जन प्लस स्टेटस कोड असतो त्याचा. तर व्हर्जन इथे आपल्याला दिसतं की HTTP 1.1 आपण इथे हा व्हर्जन वापरलेला आहे एक्झाम्पलमध्ये, आणि स्टेटस कोड त्याचा 200 ओके आहे. तर हा झाला पहिली स्टेटस लाईन. त्यानंतर हिडर्स म्हणजे आपण एक्स्ट्रा इन्फॉर्मेशन वापरणार आहे. तर त्याचा टाईप काय आहे, टेक्स्ट आणि HTML. त्याच्यानंतर ब्लँक लाईन इथे पण असणार आहे आणि बॉडी ही ऑप्शनल असणार आहे. तर इथे ॲक्च्युअल वेब पेज कंटेंट दाखवलं जाणार आहे. तर हे झालं त्याचं स्ट्रक्चर. त्यानंतर काही कॉमन त्याचे स्टेटस कोड आहेत जे तुम्ही तिथे एक्सप्लेन करू शकता. तर काही कोड आहेत त्याच्यामध्ये सगळ्यात पहिला येतो आपला 200 हा ओके, रिक्वेस्ट सक्सेसफुल जेव्हा येईल तेव्हा हा वापरला जातो. त्यानंतर 301 हा मूव परमनंटली म्हणून वापरला जातो. त्यानंतर 404 हा नॉट फाउंड म्हणून दिसतो आपल्याला, आणि 500 हा इंटरनल सर्व्हर एरर म्हणून आपल्याला दिसतो. तर हे काही स्टेटस कोड आहेत HTTPचे जे तुम्ही तिथे एक्सप्लेन करू शकता. त्याच्यानंतर आपलं ॲक्च्युअलमध्ये HTML हा टॉपिक चालू होतो. तर HTMLमध्ये आपल्याला इंट्रोडक्शन, त्याची हिस्ट्री आणि त्याचे जे व्हर्जन आहेत त्याच्याबद्दल बघायचं आहे. तर सगळ्यात पहिले HTML ही लँग्वेज आहे. तर HTML म्हणजेच हायपरटेक्स्ट मार्कअप लँग्वेज. मग याच्यामध्ये आपण काय करतो की इट इज यूज टू क्रिएट अँड स्ट्रक्चर वेब पेजेस. तर वेब पेजेस आपण जे बनवतो किंवा वेब पेजेस बघत असतो मोबाईलवरती, आपण काही सर्च केल्यानंतर आपल्याला जे पण रिझल्ट दिसतात ते क्रिएट आणि वेब पेजचं स्ट्रक्चर डिफाईन करण्यासाठी आपण ही HTML लँग्वेज यूज करत असतो. तर याच्यामध्ये सगळ्यात पहिले बघायचं झालं तर सगळ्यात बेसिक म्हणजे जी पण तुमची वेबसाईट असेल त्याचं स्केलेटन म्हणजेच HTML लँग्वेज आपण त्याला असं बोलत असतो. तर तुमची जी बॉडी आहे त्याच्यामध्ये पण स्केलेटन जे असतात त्यालाच आपण HTML असं बोलू शकतो की HTML हे वेब पेजचं एक बेसिक स्केलेटन आहे. त्याच्यानंतर याच्यामध्ये बघायचं झालं तर सगळ्यात पहिला येतो हायपरटेक्स्ट. तर हायपरटेक्स्ट म्हणजे काय राहतं की टेक्स्ट दॅट कंटेन लिंक्स टू अदर पेजेस. आपण खूप वेळा बघिततो सर्च केल्यानंतर तुम्हाला असं एखादं गुगलवरती अशी एखादी लिंक भेटते किंवा टेक्स्ट भेटतो ज्याच्यावर आपण क्लिक केल्यानंतर आपण दुसऱ्या पेजवर चाललं जातो. तर त्यालाच हायपरटेक्स्ट बोलत असतो. तर लिंक्सचा वापर करून जे आपण दुसरीकडे जातो त्यालाच आपण हायपरटेक्स्ट बोलत असतो. त्याच्यानंतर मार्कअप लँग्वेज आहे. तर मार्कअप लँग्वेज म्हणजेच काय, याच्यामध्ये आपण टॅग्स यूज करतो स्ट्रक्चर ऑफ कंटेंट डिफाईन करण्यासाठी. तर जे पण आपलं स्ट्रक्चर आहे कंटेंटचं त्याच्यामध्ये आपण टॅग्सचा यूज करत असतो, म्हणजेच मार्कअप लँग्वेज त्याला आपण बोलतो. जसं की आपल्याला हॅलो जर प्रिंट करायचं असेल तर आपण H1 हेडिंग वापरतो, त्याच्यामध्ये हॅलो आपण प्रिंट करतो. म्हणजे H1 हेडिंग हे सगळ्यात मोठी हेडिंग आहे तर तिथे ते डिस्प्ले होणार. तर असं हे हायपरटेक्स्ट मार्कअप लँग्वेज म्हणजेच HTML आपण बघणार आहोत. तर याची हिस्ट्रीमध्ये जर तुम्हाला विचारलं तर हिस्ट्रीमध्ये तुम्ही बघू शकता इथे की सगळ्यात पहिले 1989 मध्ये हे इन्व्हेंट झाली होती
त्यानंतर 1991 मध्ये HTML 1.0 हे व्हर्जन आलं होतं. हे फर्स्ट व्हर्जन होतं HTMLचं आणि याच्यामध्ये सगळ्यात बेसिक कन्सेप्ट होते. त्यानंतर 1995 मध्ये याचं 2.0 व्हर्जन आलं. याच्यामध्ये तुम्हाला फॉर्म्स वगैरे इंट्रोड्यूस झाले. त्याच्यानंतर तुम्ही बघू शकता की 1997 मध्ये इथे HTML 3.2 आलं. त्याच्यामध्ये टेबल्स आणि स्क्रिप्ट ॲडेड झाल्या. त्यानंतर 1997 मध्येच त्याचं HTML 4.0 व्हर्जन आलं. त्याच्यामध्ये HTML ला CSS सपोर्ट करत होती. त्यानंतर 1999 मध्ये 4.01 हे व्हर्जन आलं. याच्यामध्ये थोडंसं त्यांनी काही डेव्हलपमेंट केली. त्यानंतर 2014चं हे लेटेस्ट व्हर्जन आहे. HTML 5 म्हणून त्याला आपण ओळखलं जातो. तर हे सगळ्यात पॉवरफुल व्हर्जन आहे. त्याच्यानंतर ही झाली त्याची हिस्ट्री HTMLची. तर HTMLचे व्हर्जन कोणकोणते आहेत तेच आपण इथे बघितलेले आहेत. तर तेच इथे डिस्कस करणार आहे आपण खाली. तर HTML 1.0 मध्ये आपण सिम्पल बेसिक टेक्स्ट आणि लिंक वगैरे ॲड करू शकतो. त्यानंतर व्हर्जन 2.0 जेव्हा आला त्याच्यामध्ये आपण फॉर्म्सचा यूज केलेला आहे. त्यानंतर जेव्हा HTML 3.2 आला तेव्हा आपण त्याच्यामध्ये टेबल्स आणि स्क्रिप्ट ॲड केले. त्यानंतर HTML 4.01 आला. त्यामध्ये तो CSS ला सपोर्ट करत होता आणि फ्रेम्सचा आपण तिथे यूज करत होतो. त्यानंतर आताचा जो लेटेस्ट व्हर्जन आहे HTML 5 त्याच्यामध्ये तो ऑडिओ, व्हिडिओ आणि सेमॅन्टिक टॅगला पण यूज करतो. तर हे झाले HTMLचे व्हर्जन्स. तर याच्यावरती क्वेश्चन विचारला जातो की तुम्हाला HTMLची हिस्ट्री एक्सप्लेन करा किंवा HTMLचे जे व्हर्जन आहे ते एक्सप्लेन करण्यासाठी विचारलं जातं. तर तुम्हाला सिम्पली हे व्हर्जन जे आहे ते थोडेसे लॉंग ॲन्सरमध्ये एक्सप्लेन करायचे आहेत. तर त्यानंतर HTMLचं एक स्ट्रक्चर आहे डॉक्युमेंट स्ट्रक्चर. ते तुम्हाला बेसिक स्ट्रक्चर तुम्हाला सांगून देतो एकदा की HTML 5चं जे लेटेस्ट व्हर्जन आहे त्याच्यामध्ये आपण डॉक टाईप HTML हे डॉक्युमेंट यूज करतो. त्यानंतर HTMLमध्ये आपण HTML टॅग वापरतो आणि HTML टॅगमध्येच आपण सगळी कोडिंग करत असतो. तर HTMLमध्ये आपण 2 टॅग वापरत असतो. सगळ्यात पहिला टॅग येतो हेड टॅग. याच्यामध्ये आपण वेब पेजचं टायटल देत असतो. टायटल म्हणजे सगळ्यात पहिले आपण जिथे पण सर्च करणार आहे तुम्हाला तिथे सगळ्यात वरती जे तुम्हाला दिसेल त्यालाच आपण टायटल बोलत असतो सर्च केल्यानंतर. आणि त्याच्यानंतर वेब पेजवरती तुम्हाला जे पण असं टेक्स्ट वगैरे शो करायचं असेल ते आपण बॉडी टॅगमध्ये लिहित असतो. तर बॉडी टॅगमध्ये आपण इथे हॅलो वर्ल्ड प्रिंट केलेलं आहे. तर ते H1 टॅगमध्ये आपण केलेलं आहे. तर टॅग्स पण आपण बघणार आहोत कोणकोणते टॅग्स आहेत, हेडिंग टॅग्स. तर हे झालं बेसिक स्ट्रक्चर. तर याच्यामध्ये HTML टॅग्सच्या अंडर तुम्ही सगळं कोड लिहित असता. त्यामध्ये 2 हेडिंग येतात, 2 टॅग्स येतात. त्यामध्ये हेड आणि बॉडी टॅग्सचा आपण यूज करत असतो. तर हे झालं HTMLचं स्ट्रक्चर. त्यानंतर HTML एलिमेंट्समध्ये काय काय येणार आहे आपण हेडिंग्स बघणार आहोत, पॅराग्राफ्स, त्यानंतर लाईन ब्रेक काय असतं, कलर्स आणि फॉन्ट काय असतं HTMLमध्ये, हे सगळं आपण 1 बाय 1 बघूयात. तर सगळ्यात पहिले HTML हेडिंग्स काय असतं. तर HTML हेडिंग्स हे 6 प्रकारचे असतात HTMLमध्ये, ज्याने आपण जे पण वेब पेजेसवरती आपण टेक्स्ट वगैरे लिहित असतो किंवा हेडिंग्स देत असतो त्याच्यामध्ये आपण या 6चा यूज करत असतो. तर याच्यामध्ये पण सगळ्यात जास्त मोस्टमध्ये आपण H1 हेडिंगचा यूज करतो, ते पण एकदाच, कारण आपल्याला हेडिंग एकदाच द्यायची असते आणि ती टायटल म्हणून देतो आपण वरती. तर HTML हॅज 6 लेवल ऑफ हेडिंग्स H1 to H6. तर हे 6 टॅग आहेत ज्याच्यामध्ये आपण हेडिंगसाठी वापरत असतो. तर जो पण आपला H1 हेडिंग आहे तो सगळ्यात मोठा असतो आणि H6 जो हेडिंग आहे तो सगळ्यात लहान असतो. तर डिस्प्ले होताना आपल्याला H1 जसा इथे दिसणार की दिस इज, आता हे झालं समजा H1 हेडिंग. तर याच्याच कंपॅरिझनमध्ये जर तुम्ही H6 पाहिला तर हा खूप छोटा दिसणार आहे आपल्याला, म्हणून असं हेडिंग्स असतात. तर H1 जो आहे तो सगळ्यात मोठा दिसणार आपल्याला, त्यानंतर हे छोटे 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 होत जाणार आणि H6 हा सगळ्यात स्मॉल दिसणार. तर असे हे 6 हेडिंग आहे. तुम्हाला विचारले तर तुम्हाला असं तिथे एक्सप्लेन करायचं आहे. त्याच्यानंतर हेडिंग्स झाल्यानंतर पॅरेग्राफ्स काय राहतं. तर HTMLमध्ये पॅरेग्राफ्स हे P टॅगने आपण यूज करत असतो. तर P टॅग. त्याच्यानंतर टॅग्समध्ये पण बघितलं झालं तर आपण जे पण टॅग्स देतो त्याला हे पेअरमध्ये असतात. एक ओपन टॅग आणि एक क्लोजिंग टॅग असतो.
तर ओपनिंग टॅग हा नेहमी असा असतो आणि क्लोजिंग टॅगमध्ये आपण त्याच्यामध्ये स्लॅश वापरत असतो. तर हे झालं टॅग्स. तर टॅग्समध्ये आपण बघत होतो की पॅरेग्राफ टॅग करायचो, तर पॅरेग्राफ टॅग आपण एक पॅरेग्राफ लिहिण्यासाठी तिथे वेब पेजवरती एक पॅरेग्राफ डिस्प्ले करण्यासाठी आपण पी टॅगचा यूज करत असतो. तर याच्यामध्ये एक्झाम्पल बघायचं झालं तर आपण इथे प्रिंट केलेलं आहे की टॅगमध्ये पी टॅगमध्ये दिस इज माय फर्स्ट पॅरेग्राफ आणि दिस इज माय सेकंड पॅरेग्राफ. तर आउटपुटमध्ये आपल्याला ह्या लाईन प्रिंट होऊन दिसणार आहे आपल्या वेब पेजवरती. तर याच्यामध्ये पण असं तुम्ही एक्झाम्पल देऊन तिथे एक्सप्लेन करू शकता. त्याच्यानंतर येतं लाईन ब्रेक. लाईन ब्रेक म्हणजे काय की दुसऱ्या लाईनवरती शिफ्ट करायचं. म्हणजे आपण इथे बघू शकतो की लाईन ब्रेकसाठी आपण BR टॅगचा यूज करतो. टॅग इज यूज टू ब्रेक अ लाईन. जेव्हा पण आपल्याला लाईन द्यायची असेल तिथे आपण BR टॅगचा यूज करतो, म्हणजेच ती लाईन नेक्स्ट लाईनला शिफ्ट होणार. तर याच्यामध्ये जर बघायचं झालं तर BR हॅज नो क्लोजिंग टॅग. तर BR टॅगला कोणताच क्लोजिंग टॅग नसतो. इथे एक्झाम्पलमध्ये बघितलं तर आपण एक पॅरेग्राफ तिथे प्रिंट करणार आहे, तर त्याच्यामध्ये आपण पी टॅगचा यूज केलेला आहे. हा ओपनिंग टॅग आहे पी आणि हा क्लोजिंग टॅग आहे. तर याच्यामध्ये आपण माय नेम इज राज, आय एम फ्रॉम पुणे, आय लव्ह कोडिंग. तर हे 3 लाईन आपण सेंटेन्स इथे दिलेले आहेत आणि आपल्याला या तिन्ही लाईनमध्ये जर हे तिन्ही सेंटेन्स जर आपल्याला 3 लाईनमध्ये पाहिजेत असले सेपरेट लाईनमध्ये, तर आपण याच्यामध्ये BR टॅगचा यूज करणार आणि BR टॅगचा यूज करून आपण त्याला सेपरेट लाईनवरती प्रिंट करणार. तर आउटपुटमध्ये आपल्याला हे सेंटेन्स असे सेपरेट लाईनवरती दिसतील. तर त्याच्यासाठी आपण लाईन ब्रेक टॅगचा BR टॅगचा यूज करत असतो. तर हे झालं लाईन ब्रेक टॅग. त्याच्यानंतर कलर्स इन HTML. तर कलर्सला ॲड करायचे आपल्याकडे 3 वेज आहे HTMLमध्ये. तर कलर्सला आपण ॲड करत असतो टेक्स्ट. जो पण आपला टेक्स्ट आपण तिथे डिस्प्ले करत असतो वेब पेजवरती, त्याला आपण कलर देऊ शकतो. तर कलर देण्यासाठी आपण जे पण HTMLच्या बॉडी टॅगमध्ये जे टॅग आपण यूज करत असतो त्याच्यामध्ये स्टाईलचा यूज करून आपण कलर देत असतो. हे आपल्याला जे पण कलर वगैरे द्यायचं आहे ते CSSची प्रॉपर्टी आहे. तर CSSचा यूज करून आपण कलर वगैरे देत असतो. पण इथे आपण HTMLमध्ये आहोत, तर इथे आपण स्टाईल हे एक ॲट्रिब्यूट आहे, त्याच्यामध्ये आपण कलर रेड देणार आहे. इथे दिस इज रेड टेक्स्ट म्हणून एक आपण पॅरेग्राफ टाकलेला आहे आणि त्याला आपण रेड कलर देत आहोत. तर हा झाला याचा सिंटॅक्स. तर कलर नेमचा. तर इथे सरळ आपण कलर जे आहे त्याला आपण व्हॅल्यू दिलेली आहे रेड. तर म्हणून आपल्या जो पण आपण प्रिंट करणारी लाईन त्याचा कलर रेड होणार. म्हणजेच आपण इथे नेमचा यूज केलेला आहे. त्यानंतर दुसरा टाईप जो आहे तो आपण हेक्स कोडचा यूज करून पण तिथे कलर देऊ शकतो. म्हणजे हेक्स कोड म्हणजेच एक कोड राहतो हेक्समध्ये ज्याचा यूज करून आपण कलर देऊ शकतो. तर इथे पण रेड कलरच घेतलेला आहे, फक्त त्याचा आपण हेक्साडेसिमल कोड वापरलेला आहे त्याला शो करण्यासाठी. त्यानंतर RGB व्हॅल्यू. तर RGB व्हॅल्यू काय राहतं, तर त्याच्यामध्ये RGB म्हणजेच 3 रेशिओ राहतात. त्या 3 रेशिओमध्ये आपण तिथे कलरला डिफाईन करत असतो. तर याच्यामध्ये रेड कलर आपण घेणार आहे, तर रेड कलरसाठी इथे 255,0,0. तर हा झाला त्याचा RGB व्हॅल्यू झाली. तर कलरमध्ये आपण त्याला RGB व्हॅल्यू डिफाईन केली म्हणून इथे त्याचा कलर रेड होणार. तर असे 3 टाईप आहेत. त्याच्यामध्ये सगळ्यात पहिले नेम येतं, त्याच्यानंतर हेक्साडेसिमल कोड येतो, त्यानंतर RGB व्हॅल्यूज. तर या 3 ॲट्रिब्यूटचा यूज करून आपण तिथे HTMLमध्ये कलर देत असतो आपल्या जे पण टेक्स्ट असेल त्याला. तर इथे कॉमन कलर्स कोणकोणते आहेत, तर जे आपण सगळ्यात जास्त यूज करतो, तर हेक्साडेसिमलमध्ये सगळ्यात पहिले इथे येतो रेड. तर रेडमध्ये आपण त्याला असं देत असतो कोड त्याचा. त्यानंतर ग्रीनसाठी हा कोड आहे. त्यानंतर ब्लूसाठी हा कोड आहे. रेडचा अपोजिट दिसतो थोडा. त्यानंतर ब्लॅक आणि व्हाईट. तर ब्लॅकमध्ये सगळे 0 येणार आणि व्हाईटमध्ये सगळे F येणार. तर हा झाला काही कॉमन कलर्स जे आपण HTML कलर्समध्ये यूज करत असतो. त्यानंतर येतं फॉन्ट्स. तर HTMLमध्ये फॉन्ट्स कोणकोणते आपण यूज करत असतो, तर त्याच्यामध्ये आपण फॉन्ट स्टाईल युजिंग स्टाईल ॲट्रिब्यूट. तर जे पण आपलं स्टाईलचं ॲट्रिब्यूट असतं त्याचा यूज करून आपण फॉन्टमध्ये देत असतो.
तर हे पण CSS मध्ये येतं, पण आपल्याला HTML मध्ये जर एक्सप्लेन करायचं झालं तर आपण हे एक्सप्लेन करू शकतो. तर आपल्याला सगळ्यात पहिले फॉन्ट फॅमिली काय असतं ते माहीत पाहिजे. तर जेव्हा आपण बॉडी टॅगमध्ये आपल्याला एखादा पॅरेग्राफ लिहायचा असेल, समजा दिस इज एरियल फॉन्ट, तर तिथे आपण फॉन्टचा यूज करत असतो. तर फॉन्ट खूप वेगवेगळ्या फॉन्ट असतात. तर याच्यामध्ये पण आपण जे स्टाईल ॲट्रिब्यूट घेणार आहे त्याच्यामध्ये आपण फॉन्ट फॅमिली डिफाईन करणार आणि त्याची व्हॅल्यू एरियल म्हणून इथे डिफाईन करणार. तर त्याची व्हॅल्यू जेव्हा आपण एरियल देणार इथे कोडिंगमध्ये, तेव्हा जो पण आपला सेंटेन्स असेल तो प्रिंट होताना एरियल या फॉन्टमध्ये प्रिंट होणार. त्याच्यानंतर दुसरे पण फॉन्ट्स आपण इथे यूज करू शकतो डिस्प्ले करण्यासाठी. हे झालं फॉन्ट फॅमिली. त्यानंतर दुसरा म्हणजे येतो फॉन्ट साईज. तर आपले जो पण फॉन्ट असेल त्याची साईज आपल्याला मॅनेज करण्यासाठी आपण इथे स्टाईलमध्ये जो पण आपला स्टाईल ॲट्रिब्यूट आहे त्याच्यामध्ये आपण फॉन्ट साईज हा एक प्रॉपर्टी आहे. ती प्रॉपर्टीचा यूज करून आपण त्याला व्हॅल्यू देणार 20px. तर जो पण आपला टेक्स्ट असेल तो 20 पिक्सलमध्ये शो होणार आपल्याला. त्यानंतर तिसरं फॉन्ट कलर. तर फॉन्टचा कलर कोणता, जे पण आपण डिस्प्ले करणार आहे सेंटेन्स त्याच्यामध्ये आपल्याला कोणता कलर पाहिजे तो पण आपण स्टाईल ॲट्रिब्यूटच्या मदतीने इथे डिफाईन करू शकतो. तर स्टाईलमध्ये आपण कलर प्रॉपर्टी घेणार आणि त्याला ब्लू कलर डिफाईन करणार, म्हणजेच हा जो टेक्स्ट आपल्याला तिथे डिस्प्ले करायचा आहे तिथे तो ब्लू कलरमध्ये डिस्प्ले होणार. तर हे झालं फॉन्ट फॅमिली, फॉन्ट साईज आणि फॉन्ट कलरचं. त्यानंतर अजून 3 आहेत ज्याच्यामध्ये बोल्ड म्हणून आपण पण देऊ शकतो. त्यानंतर इटॅलिक आणि त्यानंतर अंडरलाईन पण आपण त्यामध्ये करू शकतो. तर बोल्डमध्ये सगळ्यात पहिले आपल्याला बोल्ड दिसणार आपला जो पण टेक्स्ट असेल तो. त्यानंतर इटॅलिकमध्ये थोडासा इटॅलिकमध्ये दिसणार आणि अंडरलाईनमध्ये त्याच्याखाली अंडरलाईन येणार. तर हे झाले फॉन्ट्स इन HTML. तर तुम्हाला जर विचारलं तर हे तुम्ही एक्सप्लेन करू शकता तिथे. त्याच्यानंतर HTML मध्ये लिंक्स काय असतं, फ्रेम काय असतं आणि लिस्ट काय असतं हे आपण बघणार आहोत. तर सगळ्यात पहिले लिंक्स काय असतं, तर अँकर टॅग असतं हे, आणि लिंक आपण ए टॅगनं रिप्रेझेंट करत असतो हायपरलिंक्स क्रिएट करण्यासाठी. तर जेव्हा पण आपण त्याला क्लिक करत असतो तेव्हा ते दुसऱ्या पेजवरती रिडायरेक्ट करून आपल्याला तिथे रिझल्ट शो करत असतं. तर यालाच आपण हायपरलिंक असं बोलत असतो. आणि या लिंकचा सिंटॅक्स काय आहे, तर त्याला आपण ए टॅगमध्ये लिहित असतो. त्यानंतर href URL आणि त्याच्यानंतर लिंकचा टेक्स्ट देत असतो आपण. तर ए टॅगचा यूज करतो आपण href मध्ये, आपण त्याचा URL देत असतो जिथे पण आपल्याला जायचं असेल, आणि जेव्हा आपण त्याच्यावर क्लिक करणार तेव्हा त्याला आपण काय टेक्स्ट देणार त्याचा टेक्स्ट इथे डिफाईन करणार आहोत. तर एक्झाम्पल बघायचं झालं तर सगळ्यात पहिले ए टॅग घेतला, त्यानंतर href दिला आपण तिथे http://www.google.com. तर हा तिथे आपण URL दिला जिथे आपल्याला जायचं आहे, आणि क्लिक हिअर टू गो टू गुगल. तर या टेक्स्टवरती आपण क्लिक केल्यानंतर तिथे रिडायरेक्ट होणार. तर आपण तिथे हे लाईन लिहिणार. तर हा टेक्स्ट तिथे आपल्या पेजवरती डिस्प्ले होणार. त्याच्यानंतर आपण तिथे क्लिक करणार तेव्हा तो आपल्याला त्या पेजवरती घेऊन जाणार. तर यालाच आपण HTML लिंक्स बोलत असतो. तर हा झाला त्याचा एक्झाम्पल, हे झाला त्याचा सिंटॅक्स तुम्हाला एक्सप्लेन करायचा आहे. तर लिंक्सचे काही टाईप्स आहेत ते पण बघून घेऊयात. तर सगळ्यात पहिला टाईप्स येतो एक्सटर्नल लिंक. तर एक्सटर्नल लिंक कशी आपण तिथे दाखवत असतो, तर ए टॅगचा यूज करून त्यामध्ये href आणि त्याची जी URL आहे आणि जे पण टेक्स्ट आहे तो आणि टॅग क्लोज करणार. तर हे झालं एक्सटर्नल लिंकमध्ये. त्यानंतर इंटरनल लिंकमध्ये सेम राहतं. तर हे झालं इंटरनल लिंक. त्यानंतर इंटरनल लिंक आपण कोडमध्येच देत असतो. ईमेल लिंकमध्ये आपण ईमेलचा यूज करतो, तो डायरेक्ट ईमेलवरती सेंड करणार आपल्याला URL. त्यानंतर लिंक विथ इमेज. तर इमेज जेव्हा आपण इथे बघतो की एमध्ये आपण इथे सगळ्यात पहिले URL देणार, त्यानंतर इमेज टॅग जो आहे इमेज टॅग त्याच्या मदतीने आपण इथे इमेज डिस्प्ले करणार, आणि जेव्हा पण आपण इमेजवरती क्लिक करणार तेव्हा तो आपल्याला दुसऱ्या पेजवर घेऊन जाणार. तर त्याच्यामध्ये आपण लिंक विथ इमेज असं बोलू शकतो. आणि ईमेलमध्ये तो आपल्याला ईमेलवरती पाठवणार जेव्हा पण आपण त्याच्यावरती क्लिक करणार सेंड ईमेलवरती.
तर हे झाले 4 टाईप्स, त्याचे तुम्ही तिथे एक्सप्लेन करू शकता. त्याच्यानंतर HTML फ्रेम्स काय राहतात, तर HTML मध्ये जे फ्रेम्स राहतात, फ्रेम्स आर यूज टू डिवाइड ब्राउझर विंडो इंटू मल्टिपल सेक्शन्स. तर ब्राउझर विंडो जी राहते त्याच्यामध्ये पण मल्टिपल सेक्शन्समध्ये आपण त्याला डिवाइड करू शकतो, त्यालाच आपण फ्रेम्स असं बोलत असतो. इच शोविंग अ डिफरंट वेब पेज, आणि प्रत्येक फ्रेम ही वेगवेगळी वेब पेज आपल्याला शो करत असते. तर याच्यामध्ये फ्रेम्स वेअर यूज इन HTML4. तर HTML4 मध्ये आपण फ्रेम्सला यूज करत होतो, पण आता HTML5 हे लेटेस्ट व्हर्जन आहे, तर याच्यामध्ये आपण फ्रेम्सचा यूज नाही करत, तर त्याला रिप्लेस केलं आहे आय फ्रेमने, या टॅगने. तर आय फ्रेम म्हणून आपण याला यूज करतो आता, आणि त्याला आपण इनलाईन फ्रेम असं बोलत असतो. तर हे जे आहे ते आताच्या जे लेटेस्ट व्हर्जन आहे त्याच्यामध्ये आय फ्रेमचा या टॅगचा यूज करत असतो. तर फ्रेम्सचा जो सिंटॅक्स आहे त्याला आपण आय फ्रेम आणि आय फ्रेम या टॅगनी शो करत असतो. त्याच्यामध्ये आपण SRCचा यूज करून URL देत असतो. त्याच्यामध्ये 2 ॲट्रिब्यूट आहेत, विड्थ आणि हाईट. तर आपल्याला जी पण फ्रेम पाहिजेत असेल त्याची विड्थ आणि हाईट आपण तिथे देणार आहोत, आणि अशा प्रकारे त्याचा सिंटॅक्स आपण तिथे दाखवू शकतो. तर याचं एक्झाम्पल बघायचं झालं तर सगळ्यात पहिले आपण आय फ्रेम हा टॅग देणार, त्याच्यामध्ये आपण SRC देणार, जिथे पण आपल्याला सेक्शन ते पाडायचं आहे त्याचा जे URL आहे तो आपण इथे देणार. त्यानंतर त्याची विड्थ देणार, किती विड्थ पाहिजे ते त्या सेक्शनसाठी आपल्याला. त्यानंतर त्याची हाईट देणार आणि त्याचा टायटल देऊ शकतो आपण इथे गुगल पेज. तर हे झालं त्याचं एक्झाम्पल. तर याच्यामध्ये जे ॲट्रिब्यूट आहेत सगळ्यात पहिले SRC, तर ते आपण URL डिस्प्ले करण्यासाठी वापरतो. त्यानंतर जे विड्थ आहे, तर विड्थ आपण त्या फ्रेमची विड्थ किती आहे त्याच्यासाठी वापरतो. त्यानंतर हाईट त्या फ्रेमची हाईट दाखवण्यासाठी, आणि टायटल म्हणजेच डिस्क्रिप्शन ऑफ फ्रेम. तर हे झाले त्याचे ॲट्रिब्यूट. तुम्ही हे एक्सप्लेन करू शकता जेव्हा तुम्हाला फ्रेम्सचा कन्सेप्ट विचारला जाणार. त्याच्यानंतर येतं HTML लिस्ट काय राहतं. तर HTML लिस्टमध्ये आपण 3 टाईपच्या लिस्ट बघणार आहोत. तर HTML मध्ये 3 टाईपच्या लिस्ट आपण तिथे क्रिएट करत असतो. तर सगळ्यात पहिली लिस्ट येणार आपली अनऑर्डर लिस्ट. तर याला आपण UL टॅगने इथे दाखवत असतो. UL टॅग म्हणजेच अनऑर्डर लिस्ट. तर याच्यामध्ये आयटम शोन विथ बुलेट पॉईंट्स, तर डॉट्स वगैरे जे असतात त्याच्यामध्ये आपल्याला हे लिस्ट शो करणार. तर याचं एक्झाम्पल बघायचं झालं तर आपण UL टॅग घेत असतो बॉडी टॅगमध्ये. HTML डॉक्युमेंटमध्ये बॉडी टॅगमध्ये आपण UL घेतो. त्यानंतर ULच्या मध्ये जो टॅग असतो तो आपण लिस्ट टॅग यूज करत असतो. लिस्ट टॅगमध्ये आपण इथे सगळ्यात पहिले HTML, CSS आणि जावास्क्रिप्ट डिफाईन केली, आणि ULचा क्लोजिंग टॅग दिलेला आहे. तर इथे आपल्याला आउटपुटमध्ये बुलेट पॉईंट्समध्ये किंवा डॉट्समध्ये आपल्याला प्रिंट होऊन दिसणार की HTML, CSS आणि जावास्क्रिप्ट. तर हा झाला अनऑर्डर लिस्ट जो आपल्याला डॉट्सनी रिप्रेझेंट करतो. तर हे झालं अनऑर्डर लिस्ट. तर दुसरा टाईप येतो याचा ऑर्डर लिस्ट. तर ऑर्डर लिस्टला आपण OL टॅगने शो करत असतो. तर याच्यामध्ये आपल्याला ऑर्डर आहे म्हणजे ऑर्डर आपल्याला नंबर्स किंवा लेटर्सनी तिथे दाखवत असतो. नंबर्समध्ये आपण 1 2 3 चा यूज करत असतो, आणि लेटर्समध्ये ABCDचा यूज करत असतो. तर अशा प्रकारे ऑर्डर लिस्ट आपण तिथे शो करत असतो. तर याचं एक्झाम्पल बघायचं झालं तर बॉडी टॅग जो असतो तुमचा त्याच्यामध्ये आपण OL टॅग डिफाईन करत असतो. त्याच्यामध्ये आपल्याला जी पण लिस्ट बनवायची आहे तिथे आपण ऑर्डरमध्ये लिहू शकतो. तर सगळ्यात पहिले उठणार, त्यानंतर HTMLचा अभ्यास करणार आणि परत झोपणार. तर हे झालं तुमचं एक्झाम्पल. तिथे आउटपुटमध्ये दिसणार आपल्याला सगळ्यात पहिले 1 मध्ये वेकअप, त्यानंतर दुसरं स्टडी HTML आणि थर्डवाला स्लीप. तर हे झालं एक ऑर्डरमध्ये आपण त्याला लिहित असतो, म्हणून ऑर्डर लिस्ट इथे क्रिएट होणार. तर हे झाला दुसरा टाईप. त्यानंतर तिसरा टाईप येतो नेस्टेड लिस्ट. नेस्टेड लिस्ट म्हणजे एका लिस्टमध्ये दुसरी लिस्ट आपण तिथे डिफाईन करत असतो, त्यालाच बोलणार आपण नेस्टेड लिस्ट. तर इथे एक्झाम्पल बघायचं झालं तर UL टॅग घेतला आहे आपण सगळ्यात पहिले. तर क्लोज पण UL टॅगपासून होणार. UL टॅगमध्ये आपण यूज करतोय अजून एक UL टॅग, त्याच्यामध्ये आपण अजून एक दुसरी लिस्ट तयार करतोय. तर सगळ्यात पहिले आपण इथे UL टॅगमध्ये एक फ्रंट एंड घेतलेला आहे, आणि फ्रंट एंडमध्ये आपण अजून एक लिस्ट तयार करतोय HTML आणि CSS ला डिफाईन करून. त्यानंतर हा UL टॅग आपण इथे क्लोज केला,
या लिस्टमध्ये पण आपण दुसरी जो टॉपिक घेतला आहे त्याला आपण बॅकएंड घेतलं आहे, त्यामध्ये PHP आणि Node.js अलग एक लिस्ट बनवली आहे. तर असं लिस्टमध्ये पण लिस्ट करून त्याला आपण बोलत असतो नेस्टेड लिस्ट. नेस्टेड म्हणजे एकामध्ये दुसरं, त्यालाच आपण नेस्टिंग बोलत असतो. तर सगळ्यात पहिले आपण एक लिस्ट बनवली आहे फ्रंट एंड आणि बॅक एंडची, त्याच्यामध्ये अजून दुसऱ्या लिस्ट तयार केल्या आहे HTML CSS ही फ्रंट एंडमध्ये, त्यानंतर बॅक एंडमध्ये PHP आणि Node.js. तर असं नेस्टेड लिस्टचं एक्झाम्पल तुम्ही तिथे एक्सप्लेन करू शकता. तर हे झालं लिस्टचा कन्सेप्ट. त्याच्यानंतर येतो HTMLमध्ये टेबल्स कसे क्रिएट करतात किंवा टेबल्सचा कन्सेप्ट काय आहे. तर याच्यामध्ये टेबल का राहतं, तर टेबल हा डाटाला डिस्प्ले करण्यासाठी राहतो रोज आणि कॉलम्स फॉर्मॅटमध्ये. तर आपण जेव्हा पण बघतो की एक्सेल शीट वगैरे जे असेल त्याच्यामध्ये आपण कॉलम्स वगैरे रोज जे असतात त्याचा यूज करून आपण तिथे टेबल्स आहे सारखं स्ट्रक्चर असतं. तर हे टेबल कसे क्रिएट करायचे आपल्याला HTML लँग्वेजमध्ये कोड करून किंवा याचं बेसिक टेबल टॅग्स कोणकोणते आहेत, तर सगळ्यात पहिले येतो टेबल टॅग. तर टेबल बनवण्यासाठी आपल्याला टेबल टॅगचा यूज करणं लागतो. तर हा पूर्ण एक टेबल क्रिएट करणार. त्यानंतर त्याच्यामध्ये आपण TR टॅग वापरत असतो रो क्रिएट करण्यासाठी आणि TH टॅग वापरत असतो टेबलचं हेडर देण्यासाठी. तर हे थोडंसं बोल्ड असतं. त्याच्यामध्ये TDचा यूज करत असतो आपण टेबलचा डेटा वापरण्यासाठी प्रत्येक सेलसाठी, आणि कॅप्शन टॅगचा यूज करत असतो टायटल ऑफ टेबल, टेबलचं टायटल डिफाईन करण्यासाठी. तर हे काही टॅग्स आहेत जे आपल्याला टेबल क्रिएट करण्यासाठी लागतात. तर हे टॅग्स तुम्ही तिथे एक्सप्लेन करू शकता तुम्हाला टेबलचं जर विचारलं तर. याचं एक्झाम्पल बघायचं झालं तर आपल्याला एक असा टेबल क्रिएट करायचा आहे एका स्टुडंट मार्क्सचा. तर सगळ्यात पहिले आपण काय करणार, टेबल जो टॅग आहे तो टेबल टॅग डिफाईन करणार. त्याच्यामध्ये बॉर्डर दिली आहे आपण 1ची. तर जी पण बॉर्डर आहे इथे आपल्याला दिसते की बॉर्डर दिली आहे 1ची, ती आपण टेबल टॅगमध्ये डिफाईन केली. त्यानंतर कॅप्शन देणार आपण कॅप्शन. तर कॅप्शन काय देणार आपण स्टुडंट मार्क. तर स्टुडंटचे मार्क आहेत ते आपण कॅप्शन दिलं आहे इथे कॅप्शन टॅगमध्ये डिफाईन केलं आहे. त्यानंतर आपण TR देणार. तर TR काय आहे, तर इथे आपण बघितलं की TR काय आहे, तर रो क्रिएट करण्यासाठी वापरला जातो. तर रो क्रिएट करण्यासाठी आपण इथे TRचा यूज केला आहे. तर TRमध्ये आपण इथे सगळ्यात पहिले नेम आणि मार्क्स हे 2 कॉलम क्रिएट केले आहेत. TH टॅगचा यूज करून इथे आपण TRमध्ये नेम आणि मार्क्सचा 2 कॉलम क्रिएट केले. सगळ्यात पहिला आपण इथे रो क्रिएट केला आहे 1. त्याच्यामध्ये आपण TH टॅगचा यूज करून 2 कॉलम तयार केले आहेत. त्याच्यामध्ये सगळ्यात पहिला नेम आणि दुसरा मार्क्स टाकलेला आहे. त्याच्यानंतर दुसरा TR म्हणजे दुसरा रो क्रिएट केला आहे आपण इथे. दुसऱ्या रोमध्ये आपण TD टॅगचा यूज करून इथे डेटा भरलेला आहे राज आणि 85 मार्क्स. त्यानंतर तिसरा रो क्रिएट केला आहे आपण इथे. तिसऱ्या रोमध्ये आपण इथे TD टॅगचा यूज करून आपण प्रिया आणि 90 त्याचे मार्क्स इथे फिल केलेले आहेत. तर हे झालं TR टॅग तिसरा रो. त्यानंतर आपला टेबल क्रिएट झाल्यानंतर क्लोजिंग टॅगचा यूज करून आपण टेबलला क्लोज केलं. तर हे असं आपण कोड करून टेबल बनवू शकतो HTMLमध्ये. तर हे त्याचं एक्झाम्पल झालं, तुम्ही तिथे एक्सप्लेन करू शकता. त्याच्यानंतर HTMLमध्ये इमेजेस आणि फॉर्म कसे राहतात, तर इमेजेसमध्ये आपण इमेज टॅगचा यूज करत असतो. त्याच्यामध्ये आपण इमेजला डिस्प्ले करत असतो आपल्या वेब पेजवरती. तर याला पण इमेज टॅगला पण क्लोजिंग टॅग नसतो. तर हा एक सिंटॅक्स आहे. इमेजमध्ये SRC आणि ALT असे 2 आपण ॲट्रिब्यूट्स वापरत असतो. तिथे SRCमध्ये आपण इमेजची लोकेशन देणार आणि दुसरं म्हणजे जेव्हा पण आपली इमेजमध्ये काही फॉल्ट असेल किंवा तिथे डिस्प्ले नाही झाली तर तिथे काय डिस्प्ले करायचं म्हणून अल्टरनेटिव्ह टेक्स्ट आपण तिथे देत असतो. तर इमेज जर तिथे नाही झाली डिस्प्ले तर तो टेक्स्ट तिथे डिस्प्ले होत असतो. तर असा हा सिंटॅक्स आहे सिम्पल इमेज टॅगचा. तर इमेज टॅगमध्ये काही ॲट्रिब्यूट्स आहेत. तर ते काय काय आहेत, तर सगळ्यात पहिले SRC आहे. त्याच्यामध्ये आपण इमेजची पाथ किंवा URL देत असतो. त्याचं एक्झाम्पल इथे दिलेलं आहे. त्यानंतर ALT टॅग आपण अल्टरनेटसाठी वापरत असतो. तर तिथे तुम्ही माय फोटो असं एक्झाम्पल देऊ शकता. त्यानंतर विड्थ आपण इमेजची विड्थ देऊ शकतो की किती विड्थ पाहिजे ते आपल्याला इथे समजा 200 आपण देत आहोत. तर त्याच्यानंतर हाईट, इमेजची हाईट किती पाहिजे तर आपल्याला हाईट = 100 असं तुम्ही एक्झाम्पल देऊ शकता.
आणि बॉर्डरचा पण यूज करू शकतो आपण तिथे इमेजसाठी बॉर्डर द्यायची असेल तर इथे आपण एक्झाम्पल बघायचं झालं तर फुल एक्झाम्पल म्हणजेच इमेजचा टॅग दिला आहे आपण, त्यानंतर SRC दिली त्याची, त्यानंतर त्याला अल्टरनेटिव्ह नाव पण दिलं आहे आणि इमेजची विड्थ पाहिजे आपल्याला 300 आणि हाईट पाहिजे 200, तर असं त्याला आपण तिथे शो करू शकतो इमेज टॅगला. तर हे झालं इमेज टॅग. त्यानंतर फॉर्म काय राहतं HTML मध्ये, फॉर्म इज यूज टू कलेक्ट इनपुट फ्रॉम युजर. तर युजरपासून आपण जे पण इनपुट कलेक्ट करत असतो त्यालाच आपण फॉर्म बोलत असतो. जेव्हा आपण बँकमध्ये जेव्हा आपण फॉर्म घेतो त्याच्यानंतर त्या फॉर्मवरती आपल्याला तिथे नाव, ॲड्रेस, सिग्नेचर अशी माहिती फिल करावी लागते आणि ती माहिती ते आपल्याकडून कलेक्ट करून घेत असतात एका फॉर्मच्या मदतीने. तसंच HTML मध्ये पण आपण फॉर्म क्रिएट करत असतो, तर याच्यामध्ये पण आपल्याला युजरचा इनपुट घेण्यासाठी आपण कलेक्ट करण्यासाठी इथे फॉर्म क्रिएट करत असतो HTML मध्ये. तर फॉर्मचं एक स्ट्रक्चर बघून घेऊया. तर सगळ्यात पहिले फॉर्म हा टॅग असतो, याला क्लोजिंग टॅग पण असतो. त्यानंतर ह्याच्यामध्ये ॲट्रिब्यूट्स असतात, ॲक्शन आणि मेथड. तर सगळ्यात पहिले ॲक्शन जे असतं ते आपल्याला डेटासाठी वापरतो आणि दुसरं म्हणजे ते कसं सेंड करायचं आहे त्याच्यामध्ये आपण मेथडचा यूज करत असतो आणि त्याच्यानंतर त्याचे एलिमेंट्स असतात. तर हे झाले फॉर्मचं एक स्ट्रक्चर किंवा सिंटॅक्स तुम्ही बोलता त्याला. तर त्याच्यामध्ये ॲट्रिब्यूट काय काय आहे तर ॲक्शन आणि मेथड. सगळ्यात पहिलं ॲक्शन असतं आणि दुसरं मेथड असतं. तर ॲक्शनमध्ये काय करतो आपण की डेटा कुठे पाठवायचा आहे ते ॲक्शनमध्ये सांगत असतो आपण, आणि दुसरं म्हणजे हाऊ टू सेंड डेटा, म्हणजे डेटा आपण कसा पाठवतो ते आपण मेथडमध्ये डिफाईन करत असतो, तर गेट किंवा पोस्टमध्ये. तर हे झाले त्याचे ॲट्रिब्यूट्स. आणि याच्यामध्ये बघायचं झालं तर एलिमेंट टॅग आणि त्याचा यूज काय आहे. तर एलिमेंट कोणकोणते आपण फॉर्म्समध्ये यूज करू शकतो, तर ते एलिमेंट्समध्ये सगळ्यात पहिले इमेज आपण वापरू शकतो. तर इमेजचा टॅग तिथे यूज करू शकतो आपण डिस्प्ले इमेज करण्यासाठी. त्याच्यानंतर टेक्स्ट बॉक्स, तर आपल्याला जर टेक्स्ट बॉक्स तिथे टाकायचा असेल तर आपण या टॅगचा टाईप टेक्स्टचा यूज करून तिथे आपण सिंगल लाईन इनपुटचा टेक्स्ट बॉक्स ॲड करू शकतो फॉर्ममध्ये. त्याच्यानंतर पासवर्ड, तर तिथे आपण टाईप पासवर्डचा एक हिडन इनपुट म्हणून तिथे आपण पासवर्ड देऊ शकतो. त्यानंतर रेडिओ, तर रेडिओ बटन जे असतात ते आपण तिथे सिलेक्ट वन ऑप्शनसाठी तिथे यूज करत असतो. त्यानंतर चेकबॉक्स, तर चेकबॉक्स एक एलिमेंट आहे, त्याच्यामध्ये टाईप चेकबॉक्स म्हणून टॅग आपण तिथे यूज करत असतो आणि हे सिलेक्ट मल्टिपल ऑप्शनसाठी तिथे आपण यूज करत असतो. त्यानंतर ड्रॉप डाऊन, तर ड्रॉप डाऊन पण असतो, त्याच्यामध्ये लिस्ट असते, त्याच्यामध्ये आपण सिलेक्ट आणि ओपन ऑप्शन टॅगचा यूज करत असतो. तर त्याच्यामध्ये आपण ड्रॉप डाऊन लिस्ट बनवतो, त्याच्यामधून सिलेक्ट करायचं असतं. त्यानंतर टेक्स्ट एरिया याचा टॅगचा आपण यूज करून मल्टिपल लाईन इनपुट आपण तिथे घेत असतो. त्यानंतर सबमिट आणि रिसेट, तर टाईप सबमिट आणि टाईप रिसेट या टॅगचा यूज करून आपण तिथे फॉर्मला सबमिट करत असतो किंवा फॉर्मला क्लिअर करत असतो. तर हे झाले त्याचे एलिमेंट्स, त्याचे टॅग्स कोणकोणते यूज करतो आपण आणि त्याचे युसेस कोणकोणते आहेत ते आपण इथे बघितले. तर हे एक त्याचं एक्झाम्पल आहे फॉर्मचं. इथे आपण एक फॉर्म क्रिएट केलेला आहे, त्याच्यामध्ये नेम, पासवर्ड, जेंडर, हॉबीज आणि सिटी बघितलेली आहे आणि इथे एक सबमिट आणि एक रिसेटचा ऑप्शन दिलेला आहे आपण. तर सगळ्यात पहिले इथे आपण फॉर्मचा टॅग दिलेला आहे, त्याच्यानंतर ॲक्शन आणि मेथड या दोन ॲट्रिब्यूट दिलेले आहेत. त्याच्यामध्ये आपण submit.php इथे जाणार म्हणून त्याच्यामध्ये आपण मेथड पोस्ट यूज केलेली आहे. त्यानंतर आपण नेमसाठी इनपुट टाईप टेक्स्ट दिलेला आहे आपण आणि पासवर्डसाठी इनपुट टाईप पासवर्ड दिलेला आहे. तर इथे आपण नेम आणि पासवर्ड इथे क्रिएट झालेला आहे. त्यानंतर जेंडरमध्ये आपण इथे दोन टॅग दिलेले आहे इनपुटचे, त्याच्यामध्ये आपण टाईप रेडिओ असे दोन टॅग वापरलेले आहेत. तर सगळ्यात पहिले ऑप्शन मेल आणि दुसरा फिमेल असे दोन ऑप्शन आपण ठेवलेले आहे तिथे, यालाच आपण रेडिओ बोलतो, रेडिओ टॅग. त्यानंतर हॉबीजमध्ये आपण क्रिएट केलेला आहे टाईप चेकबॉक्स. तर चेकबॉक्समध्ये आपल्याला चेक करायचं राहतं की आहे किंवा नाही, कोणती हॉबी तुम्हाला पाहिजेत आहे. तर इथे क्रिकेट आणि कोडिंग दोन आपण ऑप्शन क्रिएट केलेले आहे. त्यानंतर सिटीमध्ये आपण एक ड्रॉप बॉक्सचा यूज केलेला आहे. तर त्याच्यामध्ये आपण सिलेक्ट आणि ऑप्शन टॅगचा यूज करून तिथे दोन ऑप्शन दिलेले आहेत की पुणे आणि मुंबई. तर इथे तुम्ही जेव्हा क्लिक करणार तुम्हाला इथे मुंबई पण दिसणार दुसरा ऑप्शन.
तर त्याच्यामध्ये तुम्ही एक सिलेक्ट करू शकता. तर हे झालं सिलेक्ट आणि ऑप्शन टॅगचं. त्यानंतरचा जो 2 बटन आपण इथे दिलेले आहेत, एक सबमिट आणि एक रिसेट. तर सबमिटसाठी आपण टाईप सबमिट दाखवलेला आहे, इथे डिस्प्ले केलेला आहे. तर सबमिट दाबल्यानंतर आपला फॉर्म सबमिट होणार. आणि दुसरं जे आहे ते टाईप रिसेट आपण इथे वापरलेला आहे ॲट्रिब्यूट. त्याच्यामध्ये आपण जर रिसेटवरती क्लिक केलं तर आपला फॉर्म रिसेट होणार. परत आपल्याला पहिलेपासून भरावं लागणार आणि सगळ्यात शेवटी आपण फॉर्मला क्लोज केलं आहे. तर हे एक एक्झाम्पल आहे, तुम्ही एक्सप्लेन करू शकता तुम्हाला जर फॉर्मवरती क्वेश्चन आला तर. त्याच्यानंतर डिफरन्स काय आहे याच्यावरती खूप वेळा क्वेश्चन विचारला जातो. HTML आणि HTML5चा डिफरन्स काय आहे हे तुम्हाला विचारलं जातं. तर सगळ्यात पहिलं येतं इथे फीचर्स आणि HTML आणि HTML5चा डिफरन्स काय आहे. तर व्हर्जन कोणता आहे, तर HTML5 हे ओल्डर व्हर्जन आहे आणि HTML हे ओल्डर व्हर्जन आहे आणि HTML5 हे लेटेस्ट व्हर्जन आहे HTMLचं. त्यानंतर ऑडिओ आणि व्हिडिओ, HTMLमध्ये ऑडिओ आणि व्हिडिओ हे सपोर्ट होत नाही आणि जे लेटेस्ट व्हर्जन आहे त्याच्यामध्ये ऑडिओ आणि व्हिडिओ टॅगचा यूज करून आपण तिथे ते यूज करत असतो. त्यानंतर डॉक टाईप, तर HTMLमध्ये लॉंग आणि कॉम्प्लेक्स हे डॉक टाईप होतं, डॉक्युमेंटचं स्ट्रक्चर होतं. त्यानंतर HTML5मध्ये हे सिम्पल झालं डॉक टाईप .html. तर हे झालं त्याचं स्ट्रक्चर. त्यानंतर सेमॅन्टिक टॅग्स बघायचे झाले तर HTMLमध्ये अवेलेबल नव्हते आणि HTML5मध्ये अवेलेबल आहेत, हिडर, फुटर आणि नॅव वगैरे. त्याच्यानंतर स्टोरेजचं बघायचं झालं तर HTMLमध्ये कुकीज ओनली होतं आणि HTML5मध्ये लोकल स्टोरेज अवेलेबल असतं. त्यानंतर जिओ लोकेशन बघायचं झालं तर HTMLमध्ये नॉट सपोर्टेड आणि इकडे सपोर्टेड. कॅनव्हासमध्ये इकडे नॉट सपोर्टेड आणि इकडे सपोर्टेड, इथे कॅनव्हासचा टॅग असतो. त्यानंतर फॉर्म्सचा बघायचं झालं तर इकडे फक्त बेसिक इनपुट टाईप्स होते, तर इकडे ईमेल वगैरे डेट नंबर आपण टाकू शकतो HTML5मध्ये. त्यानंतर फ्रेम्सचं बघायचं झालं तर इकडे सपोर्टेड होतं पण इकडे रिमूव्ह केलं आणि त्याच्या जागी आय फ्रेम आपण तिथे यूज करतो, ते आपण बघितलं. त्याच्यानंतर ड्रॅग अँड ड्रॉपचा ऑप्शन बघायचं झालं तर HTMLमध्ये नव्हता, तर HTML5मध्ये आहे, सपोर्टेड करते. आणि ब्राउझर सपोर्ट बघायचं झालं तर HTMLमध्ये ओल्ड होतं आणि HTML5मध्ये ऑल मॉडर्न ब्राउझर त्याला सपोर्ट करतात. तर असा डिफरन्स तुम्ही तिथे एक्सप्लेन करू शकता. तर डिफरन्स विचारला जातो तर इनसेममध्ये यायचे खूप जास्त चान्सेस आहे, म्हणून याच्यावर जास्त फोकस करा. त्यानंतर CSS, तर आता HTML झाली, आता आपल्याला CSS बघायचं. तर CSSमध्ये काय काय येतं त्याचं इंट्रोडक्शन, फीचर्स आणि बाकीच्या जे पण आहे ते सगळं आपण कवर करूयात वन बाय वन. तर CSS काय आहे, तर CSS हे कॅस्कॅडिंग स्टाईल शीट म्हणून आपण त्याला ओळखतो. तर हे काय आहे, तर आपण जे पण HTMLचे पेजेस बनवत असतो त्याला डिझाईन आणि स्टाईल देण्यासाठी आपण CSS या लँग्वेजचा यूज करत असतो. जे पण आपण वेबसाईटवरती बघतो, वेब पेजेसवरती बघतो, ते टेक्स्ट वगैरे जे पण असतात त्याला जे स्टाईल, कलर वगैरे जे पण असेल डिझाईन त्याच्यासाठी आपण CSS या लँग्वेजचा यूज करत असतो. जर HTML हे एका घराचं स्केलेटन असेल तर CSSमध्ये आपण त्याला डेकोरेशन वगैरे, फर्निचर, पेंट वगैरे देत असतो, तर हे त्याला CSSमध्ये आपण त्याला बोलत असतो. तर व्हॉट CSS डज, तर CSS काय काय करते, तर त्याच्यामध्ये आपण कलर्सचा यूज करत असतो टेक्स्टला कलर करण्यासाठी. त्यानंतर फॉन्टचा चेंजेस करू शकतो आपण, त्याच्यात साईजची चेंजेस करू शकतो, बॅकग्राऊंड पण ॲड करू शकतो आपण वेब पेजेसमध्ये. त्यानंतर कंट्रोल लेआउटला पण कंट्रोल करू शकतो पेजेसचा. त्यानंतर मेक पेज लुक ब्युटिफुल, आणि पेजला ब्युटिफुल बनवण्यासाठी आपण CSSचा यूज करत असतो. त्यानंतर फीचर्स काय काय आहेत CSSचे याच्यावर क्वेश्चन विचारू शकतात. तर सगळ्यात पहिला आहे की आपला टाईम वाचवतो. वन CSS फाईल फॉर मल्टिपल पेजेससाठी आपण एकच फाईल तिथे डिफाईन करून त्याला एक चांगली डिझाईन किंवा स्टाईल देऊ शकतो. त्यानंतर इझी टू मेंटेन, आता इथे मेंटेन करण्यासाठी वेब पेजेसला हे इझी राहतं. त्यानंतर कन्सिस्टंट लुक ॲक्रॉस ऑल पेजेसच्या ॲक्रॉस जर बघायचं झालं तर हे कन्सिस्टंट असतं. त्यानंतर सपोर्ट्स ॲनिमेशनला सपोर्ट करतं. त्यानंतर वर्क्स विथ ऑल ब्राउझरवरती वर्क करू शकतं आणि सेपरेट डिझाईन फ्रॉम कंटेंट. तर हे झाले त्याचे फीचर्स. जर तुम्हाला विचारले तर हे तुम्ही तिथे वन बाय वन एक्सप्लेन करू शकता. त्यानंतर इथे येतो कोअर सिंटॅक्स काय आहे आपल्या CSS लँग्वेजचा.
तर सगळ्यात पहिले असतो सिलेक्टर. त्याच्यामध्ये आपण कर्ली ब्रॅकेट्सचा यूज करून प्रॉपर्टी आणि व्हॅल्यू डिफाईन करत असतो. तर सिलेक्टरमध्ये आपण कोणता पण टॅग इथे देत असतो. त्यानंतर प्रॉपर्टी कोणती पाहिजेत आपल्याला, फॉन्ट पाहिजेत, त्यामध्ये पण साईज पाहिजेत, कलर पाहिजेत का काय पाहिजेत, ती प्रॉपर्टी आणि त्याची व्हॅल्यू इथे डिफाईन करत असतो. तर हा झाला सिम्पल CSSचा सिंटॅक्स. सिंटॅक्समध्ये जर बघायचं झालं तर पार्ट कोणकोणते आहेत, तर सिलेक्टर, प्रॉपर्टी आणि व्हॅल्यू, 3 इथे ॲट्रिब्यूट्स आहेत त्याचे. तर सिलेक्टरमध्ये आपण इथे एक्झाम्पल बघायचं झालं तर H1चं आपण इथे बघत असतो की कोणता एलिमेंट आपल्याला तिथे सिलेक्ट करायचा आहे स्टाईलसाठी. त्यानंतर त्याला कलर, प्रॉपर्टीमध्ये आपण तिथे कोणता ॲट्रिब्यूट चूज करायचा आहे, तर कलर चेंज करायचा आहे आपल्याला त्या एलिमेंटचा. आणि कलर कोणता द्यायचा आहे, तर मग रेड द्यायचा आहे. तर हाऊ टू चेंज इट, कसा चेंज करायचा म्हणून आपण तिथे व्हॅल्यू देत असतो. तर हे झालं CSSचं ॲट्रिब्यूट्स. तर एक्झाम्पल बघायचं झालं तर इथे आपण बघतो की H1 हेडिंग घेतलं आहे आपण. त्याच्यामध्ये आपल्याला कलर चेंज करायचा आहे रेड आणि फॉन्ट साईज चेंज करायची आहे 30 पिक्सल. तर हे झालं त्याचं एक्झाम्पल. आणि CSSमध्ये इनलाईन CSS कशी असते, तर इनलाईन म्हणजे आतल्या आत आपण त्याला डिफाईन करत असतो. तर जो पण आपण बॉडी टॅगमध्ये जो पण आपण पॅरेग्राफ तिथे डिस्प्ले करणार आहे, समजा इथे आपल्याला हॅलो वर्ड डिस्प्ले करायचं, तर आपण जो टॅग दिलेला आहे H1 टॅग, त्याच्यामध्ये आपण जो पण हॅलो वर्ड लिहितो सेंटेन्स, त्यालाच जर आपल्याला जर स्टाईल वगैरे डिझाईन करायचा असेल तर आपण त्या टॅगमध्येच त्याची स्टाईल डिफाईन करणार. आणि इथे आपण स्टाईल या टॅग ॲट्रिब्यूटचा तिथे यूज करत असतो. स्टाईलमध्ये आपण कलर हे घेणार आणि त्याचं जे व्हॅल्यू आहे ती इथे डिफाईन करणार. समजा हॅलो वर्डला आपल्याला कलर द्यायचा आहे रेड, म्हणून इथे आपण प्रॉपर्टी आणि व्हॅल्यूचा यूज करून इथे आपण डिफाईन केलं. त्यानंतर दुसरी प्रॉपर्टी घेतली आपण फॉन्ट साईज. आपल्याला फॉन्ट साईज पाहिजे 30 पिक्सल, तर इथे आपण व्हॅल्यू दिली 30 पिक्सल. तर असं ते आपल्याला हॅलो वर्ड तिथे वेब पेजवरती डिस्प्ले होणार रेड कलरमध्ये आणि 30 पिक्सलमध्ये. तसं दुसरं एक्झाम्पल बघायचं झालं तर दिस इज पॅरेग्राफ. तर P टॅग देऊन आपण पॅरेग्राफ दिलेला आहे इथे. त्याच्यामध्ये स्टाईल दिलेली आहे आपण सिलेक्टर म्हणून आणि कलर दिलेला आहे इथे ब्लू. तर हा पॅरेग्राफ जेव्हा आपण तिथे डिस्प्ले होणार त्याचा कलर आपल्याला ब्लू दिसणार. तर हे झालं इनलाईन CSS. त्यानंतर दुसरा टाईप बघायचा झाला तर इंटरनल CSS. आता इंटरनल CSS ही आपण हेड टॅगमध्ये देत असतो, जो पण आपला हेड टॅग असेल. तर हे झालं आपलं जे पण डॉक टाईप असेल, डॉक्युमेंटचं स्ट्रक्चर असेल, त्याच्यामध्ये HTML टॅग येतो. त्यामध्ये 2 टॅग येतात, हेड आणि बॉडी टॅग. तर बॉडीमध्ये आपण जे पण सेंटेन्स आपल्याला डिस्प्ले करायचं आहे वेब पेजवरती, हॅलो वर्ड किंवा दिस इज पॅरेग्राफ, तर याला आपल्याला जर तिथे डिझाईन किंवा कलर द्यायचा असेल तर तो आपण इथे स्टाईल टॅगचा यूज करून हेड टॅगमध्ये आपण तिथे देत असतो. तर हेड टॅगमध्ये आपण स्टाईल टॅग घेतला, त्याच्यामध्ये आपल्याला H1ला कलर द्यायचा आहे रेड, तर आपण इथे H1ला रेड कलर इथे डिफाईन करणार. आणि P टॅगचा जो सेंटेन्स आहे त्याच्यासाठी इथे दुसरा घेणार P टॅग. इथे P सिलेक्टर आणि कलर आणि ब्लू असे त्याला प्रॉपर्टी आणि त्याची व्हॅल्यू डिफाईन करणार. तर हे झालं इंटरनल CSS. त्याच्यानंतर येतं एक्सटर्नल CSS. एक्सटर्नल CSSमध्ये आपण एक सेपरेट फाईल बनवत असतो आणि त्या फाईलला आपण HTML डॉक्युमेंटमध्ये लिंक करत असतो. तर इथे आपण यामध्ये एक सेपरेट फाईल बनवली आहे style.css नावाची आणि याच्यामध्ये आपण H1 आणि Pला कलर देतो आहे रेड आणि ब्लू. तर HTMLचा जो पण आपण डॉक्युमेंट बनवला असेल त्याच्यामध्ये आपण या फाईलची लिंक तिथे देणार आहे. तर लिंकमध्ये आपण रेल आणि hrefचा तिथे यूज करत असतो. तर लिंक इथे आपण देणार. त्यानंतर रेलमध्ये आपण स्टाईल शीट तिथे ॲड करणार. स्टाईल शीट म्हणजेच आपण स्टाईल देत आहोत आपल्या पॅरेग्राफला आणि hrefमध्ये आपण त्या फाईलचं जे पण फाईलला नाव दिलेलं आहे ते इथे आपण पेस्ट करणार. तर ती फाईल इथे लिंक होणार. तर हे झालं एक्सटर्नल CSS. तर असे 3 टाईपचे CSSचे आपण टाईप्स बघितले. त्यानंतर CSSमध्ये कॅस्केडिंग काय राहतं आणि इनहेरिटन्स कन्सेप्ट काय आहे तर हे आपण बघूया. तर कॅस्केडिंग काय राहतं, व्हेन मल्टिपल CSS स्टाईल्स आर अप्लाइड टू सेम एलिमेंट. एखाद्या सेम एलिमेंटला जर तुम्ही मल्टिपल CSS स्टाईल जर अप्लाय करत असाल, ब्राउझर डिसाईड विच स्टाईल टू अप्लाय बेस्ड ऑन प्रायोरिटी. तर तुमचं ब्राउझर जे आहे ते डिसाईड करणार की कोणत्या प्रायोरिटीनुसार कोणत्या याला
ती स्टाईल अप्लाय झाली पाहिजे. तर कोणती स्टाईल कोणत्या एलिमेंटला कशी अप्लाय होणार हे त्याच्या वरून ते ठरवणार, त्यालाच आपण कॅस्केडिंग बोलत असतो. तर इथे आपल्याला बघायचं आहे की प्रायोरिटी ऑर्डर काय राहते. तर प्रायोरिटी ऑर्डर काय आहे, तर सगळ्यात पहिले ब्राउझर डिफॉल्ट स्टाईल ही सगळ्यात लोएस्ट प्रायोरिटी राहणार. त्यानंतर जी एक्सटर्नल CSS आहे त्याची थोडीशी हाय प्रायोरिटी राहणार. त्यानंतर इंटरनल CSS जी आहे त्याची थोडीशी प्रायोरिटी जास्त राहणार आणि इनलाईन CSSची सगळ्यात जास्त प्रायोरिटी राहणार. तर जेव्हा पण आपण डिफाईन करतो तर या प्रायोरिटीमध्ये ते आपल्याला जे पण आपल्याला स्टाईल द्यायची ती अप्लाय होणार. तर इथे एक्झाम्पल बघायचं झालं तर इथे आपण हेड टॅग घेतलेला आहे, त्याच्यामध्ये स्टाईलचा एक टॅग दिलेला आहे आणि त्याच्यामध्ये आपण H1 जी हेडिंग आहे आपली त्याला आपण कलर देत आहे ब्ल्यू. तर ही झाली इंटरनल CSS आपण इथे दिलेली आहे. त्याच्यानंतर आपण बॉडी टॅगमध्ये गेलो, H1 टॅग घेतला. H1 टॅगमध्ये आपण हॅलो प्रिंट करणार आहे. तर हॅलो प्रिंट करण्यासाठी आपण H1 मध्येच इनलाईन CSS पण ॲड केलेली आहे. तर इनलाईन CSS मध्ये आपण कलर दिला रेड. आता इथे आपण दोन प्रकारे इथे आपण CSS ॲड केलेली आहे, एक इंटरनल CSS आणि एक इनलाईन CSS. तर आपण प्रायोरिटीमध्ये बघितलं की इंटरनल असेल आणि इनलाईन असेल तर प्रायोरिटी सगळ्यात जास्त ही इनलाईनची असणार. तर इनलाईनचे कलर कोणता आहे, रेड. तर इथे आपण रेड कलर डिफाईन केलेला आहे, तर तिथे डिस्प्ले होणार रेड कलरमध्ये. तर हॅलो जे आहे ते रेड कलरमध्ये डिस्प्ले होणार, तर त्याची प्रायोरिटी सगळ्यात जास्त आहे म्हणून. तर असं हे एक्झाम्पल तुम्ही तिथे एक्सप्लेन करू शकता कॅस्केडिंगचं. कॅस्केडिंग या टॉपिक नंतर येतो इनहेरिटन्स काय राहतं CSS मध्ये. व्हेन अ चाइल्ड एलिमेंट ऑटोमॅटिकली गेट्स स्टाईल्स फ्रॉम इट्स पॅरेंट्स एलिमेंट. जेव्हा पण आपण एखादा एलिमेंट डिफाईन करत असतो त्याच्यामध्ये जर दुसरा एलिमेंट असेल तर जो पण पॅरेंट एलिमेंट असेल त्याच्यामधून तो जो पण चाइल्ड एलिमेंट असेल तो इनहेरिट करणार त्याच्या प्रॉपर्टीज. तर इथे एक्झाम्पल बघायचं झालं तर एक डॉक्युमेंट स्ट्रक्चर आपण HTMLचं बनवलं आहे. त्याच्यामध्ये आपण HTML मध्ये 2 हेड आणि एक बॉडी टॅग इथे आपण दिलेला आहे. तर याच्यामध्ये आपण काय केलं आहे की हेड टॅग दिलेला आहे, त्याच्यानंतर स्टाईल डिफाईन केलेली आहे, एक डिव बनवलेला आहे, त्याच्यामध्ये डिवमध्ये आपण 2 इथे ॲट्रिब्यूट्स दिलेले आहे, प्रॉपर्टी दिलेले आहे. तर सगळ्यात पहिले ब्लू कलर दिलेला आहे आणि 20 पिक्सलमध्ये आपल्याला ते पाहिजेत आहे. तर दुसरा डिव बनवलेला आहे आपण इथे बॉडी टॅगमध्ये, त्याच्यामध्ये आपण आय एम पॅरेंट डिव असं आपण तिथे डिस्प्ले केलेलं आहे आणि त्याच्यामध्ये 2 P टॅग आपण इथे दिलेले आहेत. तर जेव्हा पण आपण इथे बघतो की आपण इंटरनल CSS दिलेली आहे डिवसाठी, तर डिवमध्ये काय येणार आहे आपलं आय एम पॅरेंट डिव हे आपल्याला ब्लू करायचं होतं आणि 20 पिक्सलचं करायचं होतं. तर फक्त ही एक सेंटेन्स आपल्याला तिथे डिफाईन करायचं होतं, त्याच्यासाठी स्टाईल आपल्याला करायची होती. पण हा जो डिव एलिमेंट आहे पूर्ण याच्यामध्ये आपल्याला हे 2 टॅग पण दिसत आहे P टॅगचे, तर हे त्याचे चाइल्ड एलिमेंट आहेत. तर चाइल्ड पॅरेग्राफ म्हणून जेव्हा आपण इनलाईन CSS इथे देणार, इनलाईन नाही इंटरनल CSS आपण जेव्हा इथे डिफाईन केली तेव्हा ती बाय डिफॉल्ट या 2 पॅरेग्राफसाठी पण ती डिफाईन झालेली आहे. तर यालाच आपण इनहेरिटन्सचा कन्सेप्ट असा बोलत असतो. तर याच्यामध्ये आपल्याला जे सेंटेन्स आहे ते तर आपल्या स्टाईलमध्ये दिसणार, पण जे दुसरे आपण तिथे 2 पॅरेग्राफ डिफाईन केले होते ते पण आपल्याला इनहेरिट होऊन त्यांचा पण कलर आणि त्यांची पण साईज तीच दिसणार जी आपण इथे डिफाईन केलेली होती डिवसाठी, डिव एलिमेंटसाठी. तर हे झालं इनहेरिटन्सचा कन्सेप्ट CSS मध्ये. तर तुम्ही या एक्झाम्पल सहित तिथे जर तुम्हाला जर विचारलं 5 किंवा 6 मार्कासाठी तर तुम्ही हे एक्झाम्पल तिथे एक्सप्लेन करू शकता इनहेरिटन्ससाठी. त्यानंतर येतं टेक्स्ट प्रॉपर्टीज काय काय आहेत आपल्या CSS मध्ये. तर CSS टेक्स्ट प्रॉपर्टीज आर यूज टू स्टाईल अँड फॉर्मॅट टेक्स्ट ऑन वेब पेजेस. तर वेब पेजेसवरती जे टेक्स्ट असतं त्याच्या स्टाईलसाठी आपण ह्या प्रॉपर्टीजचा यूज करत असतो. तर सगळ्यात पहिले कलर प्रॉपर्टी आपण बघितली की कलरसाठी आपण यूज करत असतो टेक्स्टचा कलर बदलण्यासाठी. तर हे झालं त्याचं एक्झाम्पल. त्यानंतर फॉन्ट साईज आपण बघितले की फॉन्टची साईज कशी पाहिजे ते आपल्याला, तर तिथे आपण असं बघत असतो फॉन्ट साईज 20 पिक्सलमध्ये पाहिजेत का 50 पिक्सलमध्ये पाहिजेत. तर असं फॉन्ट साईज हे एक त्याची प्रॉपर्टी आहे. त्यानंतर फॉन्ट फॅमिली. आता फॉन्ट फॅमिलीमध्ये आपल्याला कोणकोणते फॉन्ट पाहिजेत की एरियल पाहिजेत की टाइम्स न्यू रोमन पाहिजेत, असे खूप सारे
फॉन्ट आहे ज्याचा यूज आपण करू शकतो. त्यानंतरची प्रॉपर्टी आहे ती फॉन्ट वेट. तर वेट बोल्ड किंवा थिन पाहिजेत आपल्याला, ते आपल्याला इथे आपण डिफाईन करत असतो. त्यानंतर फॉन्टची स्टाईल कशी पाहिजेत आपल्याला, ते पण इथे एक प्रॉपर्टी आहे. त्याच्यामध्ये आपण इटॅलिक वापरू शकतो, तर इथे झालं त्याचं इटॅलिक एक्झाम्पल. त्यानंतरची प्रॉपर्टी आहे ती टेक्स्ट अलाइन. टेक्स्ट अलाइनमध्ये आपण अलाइनमेंटचा यूज करत असतो तिथे, की टेक्स्टला आपल्याला कसं अलाइन करायचं आहे, सेंटरला की वरती, असं तिथे अलाइनमेंट आपण करत असतो. त्यानंतर टेक्स्ट डेकोरेशन ही नेक्स्ट प्रॉपर्टी आहे. त्याच्यामध्ये आपण त्याचं अंडरलाईन वगैरे असे डेकोरेशन करत असतो, टेक्स्ट डेकोरेशन. त्यानंतरची प्रॉपर्टी आहे ती टेक्स्ट ट्रान्सफॉर्म. तर टेक्स्ट ट्रान्सफॉर्ममध्ये आपण त्याला अप्पर केस किंवा लोअर केस अशा प्रॉपर्टीज तिथे यूज करत असतो. त्यानंतर येतं लाईन हाईट. तर लाईन हाईट म्हणजे लाईनमध्ये किती स्पेसिंग द्यायची आपल्याला, तिथं आपण ॲडजस्ट करत असतो. आणि लेटर स्पेसिंग, तर लेटरमध्ये आपल्याला किती स्पेस पाहिजेत, तर ते पण आपण इथे डिफाईन करू शकतो. तर या झाल्या सगळ्या त्याच्या प्रॉपर्टीज. जर तुम्हाला तिथे जर 5 किंवा 6 मार्कासाठी जर क्वेश्चन विचारला की CSSच्या टेक्स्ट प्रॉपर्टीज तुम्हाला एक्सप्लेन करायच्या आहेत, तर तुम्ही या सगळ्या प्रॉपर्टीज तिथे एक्सप्लेन करू शकता. त्यानंतर लास्ट टॉपिक जो आहे आपला या युनिटचा तो आहे बूटस्ट्रॅप. तर बूटस्ट्रॅप काय आहे, तर हे पण CSSचं एक व्हर्जन आहे. त्याच्या पुढचं जे काय करतं की हे एक फ्री CSS फ्रेमवर्क आहे, ज्याचा आपण जे पण आपण वेबसाईट असते त्याला यूज टू क्रिएट रिस्पॉन्सिव्ह अँड ब्युटिफुल वेबसाईट क्विक अँड इझिली. जे पण आपण वेबसाईट बघत असतो किंवा वेबसाईट क्रिएट करत असतो, त्याच्यामध्ये आपल्याला ती रिस्पॉन्सिव्ह आणि चांगल्या डिझाईनची बनवायची असेल, तर त्याच्यासाठी आपण या CSS फ्रेमवर्कचा यूज करत असतो. त्याला आपण बूटस्ट्रॅप असं बोलतो. तर हे व्हर्जन काय आहे, तर याच्यामध्ये आपण CSSचा सगळ्यात बेसिकपासून न यूज करता बूटस्ट्रॅपमध्ये आपल्याला ऑलरेडी रेडीमेड स्टाईल मिळतात, ज्याचा आपण यूज करून पेजला आपल्या मॉडिफाय करू शकतो किंवा एक चांगली डिझाईन देत असतो. तर बूटस्ट्रॅपमध्ये आपल्याला ऑलरेडी काही डिझाईन भेटत असतात, त्या आपण कॉपी पेस्ट करून तिथे यूज करत असतो आपल्या CSSमध्ये. तर बूटस्ट्रॅपचा काय यूज आहे, तर नो नीड टू राईट CSS फ्रॉम स्क्रॅच. तर CSS आपल्याला बेसिकपासून लिहायचं काम नाही आहे, त्याच्यामध्ये आपण बूटस्ट्रॅपची हेल्प घेऊन तिथे मॉडिफाय करू शकतो. त्यानंतर वेबसाईट ऑटोमॅटिकली ॲडजस्ट ऑन मोबाईल, टॅबलेट आणि डेस्कटॉप. जर बूटस्ट्रॅपचा यूज केला आपण तर मोबाईल, टॅबलेट आणि डेस्कटॉप हे जे डिव्हायसेस आहे याच्यावरती रिस्पॉन्सिव्ह अशी वेबसाईट आपल्याला दिसत असते याचा यूज करून. त्यानंतर सेव्स अ लॉट्स ऑफ टाईम, म्हणजे इथे आपल्याला खूप टाईम सेव्ह झालेला दिसतो. त्यानंतर कन्सिस्टंट आणि प्रोफेशनल डिझाईन याच्यामध्ये आपल्याला भेटते. लार्ज कम्युनिटी सपोर्ट पण आपल्याला भेटत असतो, म्हणून आपण बूटस्ट्रॅपचा यूज करत असतो. तर याचे फीचर्स काय काय आहेत, तर सगळ्यात पहिलं फीचर्स येतं आपल्याला रिस्पॉन्सिव्ह डिझाईन. तर रिस्पॉन्सिव्ह डिझाईन म्हणजे आपले जे डिव्हायसेस आहे, मोबाईल, टॅबलेट झालं, डेस्कटॉप झालं, तर या सगळ्यावरती ते आपल्याला सेम आपल्याला जसं पाहिजे तसं स्क्रीन साईजमध्ये ते दिसत असतं. त्यालाच आपण रिस्पॉन्सिव्हनेस बोलत असतो. त्याचा लेआउट जो असतो तो ॲडजस्ट होत असतो ऑटोमॅटिकली. तर हे झालं त्याचं पहिलं फीचर. दुसरं फीचर आहे की ग्रीड सिस्टम. आता ग्रीड सिस्टम म्हणजे जे पण आपलं पेज असेल ते 12 कॉलममध्ये डिवाईड होतं आणि 12 कॉलममध्ये त्याला ते अरेंज करत असतं. तर सगळ्यात पहिलं जे आहे ते 4 कॉलमच्या 3 इक्वल पार्टमध्ये डिवाईड होतं. त्यानंतर 6 मध्ये ते 2 पार्टमध्ये डिवाईड होतं आणि 12 कॉलमचा एक फुल विड्थ कॉलम त्याला डिवाईड करत असतो. तर असे ग्रीड सिस्टमचा पण ते यूज करतं. त्यानंतर रेडीमेड कंपोनेंट्स तिथे आपल्याला भेटत असतात. तर हे पण त्याचं एक फीचर आहे की आपल्याला तिथे सगळ्यात पहिलेपासून न काम करता इथे आपल्याला काही रेडीमेड कंपोनेंट्स, UI कंपोनेंट्स भेटत असतात. तर त्याच्यामध्ये आपण बघू शकतो की बटन्स, नेव्हिगेशन बार, कार्ड, फॉर्म्स, अलर्ट आणि टेबल्स हे आपल्याला फ्रीमध्ये तिथे यूज करायला भेटतात बूटस्ट्रॅपमध्ये. तर हे झालं CSSचं एक फ्रेमवर्क. तर अशा प्रकारे आपण युनिट नंबर 1 जो आहे आपला तो पूर्णपणे इथे आपण 1 बाय 1 सिम्पलमध्ये आपण समजून घेतलेला आहे. तर इनसेममध्ये क्वेश्चन जर विचारला तुम्हाला तर या टॉपिक्समधूनच विचारला जाईल, म्हणून
व्हिडिओ हा तुमच्या मित्रांसोबत नक्की शेअर करा. आणि पूर्ण युनिट आपला इथे कवर झालेला आहे. तर दुसरा युनिट जर पाहिजेत असेल तर त्याच्यासाठी तुम्ही कमेंट करा आणि हा व्हिडिओ कसा आहे ते पण सांगा. आणि व्हिडिओ आवडला असेल तर लाईक करायला विसरू नका. तुमच्या मित्रांसोबत नक्की शेअर करा. आणि चॅनलवर जर तुम्ही नवीन असाल तर चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका. धन्यवाद मित्रांनो.